पहा, मग आता हे राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं, ह्या वस्तू आणि सेवा मोजायच्या कशा, येते लक्षामध्ये? ते पण एक अवघड काम आहे ना. तर जगात पहिल्यांदा हे अवघड काम करण्याचं काम कोण केलेलं आहे? विल्यम पेटी नावाच्या व्यक्तीनं केलेलं आहे. पण त्यानं जे उत्पन्न मोजलं, म्हणजे त्यांनी सर्वात पहिल्यांदा आयर्लंड नावाच्या देशाचं उत्पन्न सर्वप्रथम मोजलं. पण ते काय होतं? अशास्त्रीय किंवा अवैज्ञानिक. परीक्षेत आणखी एक दुसरा शब्द येऊ शकतो, अवैज्ञानिक. ते काय होतं? नॉन टेक्निकल होतं, किंवा आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीनं उत्पन्न मोजलं. कारण प्रिमिटिव्ह स्टेज होती, एकदम सुरुवात होती, कालखंड पण काय होता? अतिशय जुना होता, येते लक्षात? त्याच्यामुळे त्यांनी जे उत्पन्न मोजलं, सो ते उत्पन्न काय होतं? अशास्त्रीय. पण क्रेडिट काय जाते पहिल्यांदा जगामध्ये उत्पन्न मोजण्याचं? विल्यम पेटी याला जातंय. त्यानंतर जे टेक्निकल वेनी मोजण्यात आलेलं आहे, शास्त्रीय पद्धतीने सर्वात पहिल्यांदा ज्यांनी मोजलं, त्याचं नाव काय होतं? सायमन कुझनेट. हा जो शास्त्रज्ञ आहे ना, तो चांगला लक्षात ठेवा. 2014 पासून BJP गव्हर्नमेंट आलेलं आहे, बरोबर आहे. सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे, जे कुझनेटनी त्या कालखंडात 1971चा त्याला नोबेल पारितोषिक आहे बरं का, अर्थशास्त्रातलं. सो त्यानं जो अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दिलेला आहे, त्या दृष्टिकोनावर सध्याचं सरकार काय करते आहे? वर्क करते आहे, येते लक्षात? म्हणून जे इकॉनॉमिक सर्वे आता पब्लिश होतात, त्यामध्ये सतत तुम्हाला एका व्यक्तीचं नाव येताना दिसते. तो व्यक्ती म्हणजे कोण आहे? सायमन कुझनेट. सायमन कुझनेटबद्दल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी सायमन कुझनेटचं. सायमन कुझनेट हा जो आहे कुझनेट, याचं म्हणणं काय आहे की त्याचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला तुमची अर्थव्यवस्था जेव्हा डेव्हलप होत असते, सुरुवातीला तुमची अर्थव्यवस्था डेव्हलप होत असताना वेळेनुसार अर्थव्यवस्था जेव्हा तुमची डेव्हलप होते, तेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेतली इनइक्वॅलिटी, याच्या लक्षामध्ये, किंवा असमानता ही वाढत जाते. त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे, असमानता वाढू दिली पाहिजे. परंतु जेव्हा तुमची अर्थव्यवस्था ही एका पीक लेवलला पोहोचते, तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्या अर्थव्यवस्थेतली इनइक्वॅलिटी जी आहे ती काय होत जाते? कमी कमी. म्हणजे असमानता काय होत जाते? तुमची कमी कमी. म्हणजे त्यांना म्हणायचं काय आहे सध्या, की आता जी सध्या सोसायटीमध्ये इनइक्वॅलिटी वाढते ती वाढू द्या. येते लक्षात? तुमचा भर कशावर असला पाहिजे? जास्तीत जास्त भांडवल निर्मितीवर तुमचा भर असला पाहिजे. आणि एक मोमेंट असा येईल की जेव्हा पूर्णपणे भांडवल निर्मिती होईल, तर जे टॉप लेवलचं इन्कम आहे, इनइक्वॅलिटी म्हणजे काय की श्रीमंत लोकांकडे सर्वाधिक पैसा असणे, येते लक्षामध्ये, आणि गरिबांकडे बिलकुल पैसा नसणे. त्याचं असं म्हणणं आहे की श्रीमंताकडचा पैसा वाढू द्या, तुम्ही जेवढा वाढतो तेवढा वाढू द्या, काय हरकत नाही आहे. मग एक मोमेंट असा येईल की हे श्रीमंत काय करतील? ॲटोमॅटिक हा जो श्रीमंतांनी कमावलेला पैसा आहे हा गरिबांकडे काय होणार? ॲटोमॅटिक वळणार. ही याची थेरी आहे बरं का कुझनेटची. पण सहसा असं होत नसते बरं का. एकदा श्रीमंताच्या हातात पैसा गेला तर तो गरिबांकडे कधीच येत नसतो. म्हणजे फार रेअर कंडिशन आहे. म्हणजे असं कधी त्याला भरपूर वर्ष लागतील, म्हणजे पण तोपर्यंत आपल्याला काय गरिबीतच जगावं लागेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता, म्हणजे अशाच जर धोरणानं गेलो तर आपल्या भारतातला सगळा पैसा तुम्हाला अंबानीकडं, टाटाकडं, अदानीकडं, येत्या लक्षामध्ये. सो ह्या ग्रुप्सकडं किंवा बिर्ला ग्रुप्स आहे त्या ठिकाणी, अशाच लोकांकडं पैसा जमा होईल. आणि तेच काय राहतील? सोसायटीमधले सर्वात जायंट लोक राहतील. तो गरिबांकडे कधीच येणार नाही त्या ठिकाणी. सो ते भारताच्या बाबतीत लागू होईल का, याच्याबद्दल काय आपण डाऊटफुल आहे. म्हणजे येत्या लक्षामध्ये याच्या एकदम उलट थेरी कोणाची आहे? अमर्त्य सेनची आहे, ज्यांना 1997चा नोबेल मिळाला. अमर्त्य सेनचं म्हणणं काय होतं? ॲटोमॅटिक इक्वॅलिटी येत नसते समाजामध्ये. अमर्त्य सेनचं म्हणणं काय आहे? ॲटोमॅटिक इक्वॅलिटी, समानता येत नाही. त्यासाठी सरकारला स्वतःहून काय करावं लागतात? त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. श्रीमंतांवर टॅक्स लावून तो पैसा सरकार स्वतःकडे घेणार आणि कोणाला वाटणार? वेगवेगळ्या स्कीमद्वारे गरिबांना वाटणार. ही कोणाची आयडिओलॉजी आहे? अमर्त्य सेनची. आता याच्यातली तुम्हाला कोणती आवडते, कोणती आवडत नाही, याच्याशी आयोगाचा संबंध नाही. आयोग तुम्हाला अमर्त्य सेनवर पण प्रश्न विचारते आणि कुझनेटवर पण तुम्हाला काय करते? प्रश्न विचारते. 2015च्या का 16च्या प्रिलिम्समध्ये अमर्त्य सेनच्या थेरीवर क्वेश्चन आलेला आहे. रिलेटेड टू राष्ट्रीय उत्पन्नच आलेला आहे बरं का, किंवा विकास नावाचा जो टॉपिक आहे जो आपण नंतर पाहणार आहोत, त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. येत्या लक्षामध्ये डी गॉबलेट नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि अमर्त्य सेन, त्यांनी एक थेरी मांडली होती पहा, ज्याच्यामध्ये त्यांनी सेल्फ एस्टीम, याच्या लक्षामध्ये म्हणजे त्याला काय म्हणू शकतो? स्वयंस्वाभिमान म्हणू शकतो आपण, त्याच्यावर त्यांनी भर दिलेला होता. सो गरिबीमध्ये स्वयंस्वाभिमान ॲड करणारा, सेल्फ एस्टीम, डिग्निटी ज्याला म्हणतो आपण, तो ॲड करणारा पहिला शास्त्रज्ञ होता अमर्त्य सेन. सो त्याच्याबद्दल आपण काय करू? विकास नावाच्या टॉपिकमध्ये सविस्तर चर्चा करू. आणि सुंदर आहे, स्वतःच्या जीवनाला लावून पहा. याच्या लक्षात तुम्ही साधा विचार करा, सरकार जर असं म्हणत असेल श्रीमंत पैसा कमावतात, कमावू द्या, होऊ द्या किती इनइक्वॅलिटी, नंतर आपोआप होणार आहे इक्वॅलिटी, कुझनेट म्हणतोय तसा. तर ते आपोआप कधीच होत नसते. म्हणजे येत्या लक्षामध्ये मला तर अमर्त्य सेनची थेरी काय होते मला पर्सनली, आणि तुम्हाला पण अमर्त्य सेनची कदाचित थेरी आवडत असेल त्या ठिकाणी, पण हे असं जर केलं, मला ही आवडते मला ती आवडत नाही,
किंवा मला ह्याची थिअरी आवडली नाही, असं जर डिस्कशन केलं मित्रांनो, ॲटोमॅटिक लक्षात राहतात सगळ्या गोष्टी. असाच ग्राफ त्याने इन्व्हायरमेंटसाठी दिला, पण ही इज नॉट अवर टुडेज टॉपिक ऑफ डिस्कशन किंवा कप ऑफ टी म्हणू शकतो. सो कुझनेट आपण नंतर आणखी डिस्कस करू याच्याबद्दल. सध्या आपण एवढीच माहिती पाहू. सध्या काय लक्षात ठेवणार तुम्ही, कुझनेट हा पहिला माणूस आहे 1941 मध्ये ज्यांनी शास्त्रीय पद्धतीनं काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. म्हणजे दोन माणसाचे नावं लक्षात ठेवा, विलियम पेटी आणि तुमच्या सायमन कुझनेट्सबद्दल. येते लक्षात, कुझनेट्स विसरणार नाही तुम्ही, कारण सविस्तर चर्चा केली आहे आपण त्याच्याबद्दल. आता मग भारताचं काय स्टेटस आहे, अभ्यास असाच आहे. म्हणजे नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदा, नॅशनल लेवलला, मग स्टेट लेवलला. आता भारतात सर्वात पहिल्यांदा मग कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, म्हणजे वस्तू आणि सेवा. परत एकदा बेसिककडे जाऊ, हे वारंवार बोलू म्हणजे ऑटोमॅटिक क्लासमध्येच तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नाची डेफिनेशन लक्षात राहिली पाहिजे. वस्तू आणि सेवांचं जे अंतिम मूल्य आहे तुमच्या देशामधलं, हे कसं मोजायचं, यासाठी भारताकडून सर्वात पहिल्यांदा कोणी प्रयत्न केले, तर त्या माणसाचं नाव होतं दादाभाई नौरोजी. तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. सो दादाभाई नौरोजींनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केलेले आहेत काय काढण्याचे, नॅशनल इन्कम. त्यांचं असं म्हणणं होतं 1868ला त्यांनी एक पुस्तक पब्लिश केलं, ते म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. येत्या लक्षामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सिद्धांत मांडला, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ. ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ. ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ म्हणजे काय, संपत्ती वहनाचा सिद्धांत. त्याला काय म्हणतो आपण, संपत्ती वहनाचा सिद्धांत. त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, इथं कुठेतरी आलेला आहे संपत्ती वहनाचा सिद्धांत. सो इथं कुठं आहे का त्यांनी, ठीक आहे, आपण इथं म्हणू ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ म्हणजे काय, संपत्ती वहनाचा सिद्धांत. संपत्ती वहनाचा सिद्धांत म्हणजे काय, पुस्तक कोणतं होतं त्यांचं, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी थेअरी मांडली, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ, म्हणजे भारतातली संपत्ती कशा प्रकारे ब्रिटनमध्ये जाते हे त्यांनी ह्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलं. हे हिस्ट्रीमध्ये पण महत्त्वाचं आहे बरं का, इतिहासाच्या दृष्टीनं देखील हे महत्त्वाचं आहे. सो त्यांनी ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ मांडलेली आहे. त्या ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ जे मांडत होते त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न पहिल्यांदा मोजलं. अशास्त्रीय पद्धत होती ती किंवा अवैज्ञानिक पद्धत होती, पण पहिल्यांदा या माणसांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. ते राष्ट्रीय उत्पन्न त्याला किती आढळून आलेलं आहे एका वर्षामध्ये, सो 340 कोटी. तेव्हाचे 340 कोटी म्हणजे खूप झालं. आणि प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे प्रतिमानसी, म्हणजे एक माणूस समजा मी आहे, मग मी ॲव्हरेज किती कमावतो, तर त्यांचं म्हणणं होतं 20 रुपये. तर हा 20 रुपये आकडा जो आहे हा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं विशेष लक्षात ठेवावा लागणार. येत्या लक्षामध्ये. सो 20 रुपये परीक्षेमध्ये विचारतात ते. सो किती रुपये, तर ते 20 रुपये हे विचारतात. हे तुम्हाला सहसा येणार नाही परीक्षेत, सहसा बरं का, आपण तसं केलेलं आहे ते, म्हणजे अभ्यासात कव्हर केलेलं आहे 340 कोटी. परंतु फोकस कशावर असतो आयोगाचा विचारण्याचा, 20 रुपये. येत्या लक्षामध्ये. सो हे तुम्हाला विचारू शकतात. हे अवैज्ञानिक आहे, ही याने जी पद्धत होती ही अशास्त्रीय आणि काय होती, अवैज्ञानिक होती. त्यांनी काय केलं, मोजण्यासाठी कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रात काय केलं, अर्थव्यवस्थेला डिवाइड केलं. म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र असणार बिगर कृषीमध्ये, येत्या लक्षात, किंवा सेवा क्षेत्र असणार, आणि एक कृषी क्षेत्र. कारण तेव्हा हा भारत काय होता, जवळपास 90% लोक मला असं वाटते भारतातले त्यावेळेस हे कशात इन्व्हॉल्व असणार आहे, 100% कृषीमध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. कारण मजूर म्हणावं तर एवढे काही जास्त भारतामध्ये इंडस्ट्रीज नव्हत्या. म्हणजे कामगार जर म्हणायचं झालं तर असतील तरी ते काय असतील, शेतमजूर असतील. म्हणून शेती आणि बिगर शेती असं याच्यामध्ये बिगर कृषी, कृषी अशा दोन क्षेत्रामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला काय केलं होतं, डिवाइड केलं होतं. चला परत पहिलेपासून 1968 मध्ये एक ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ नावाची थेअरी मांडलेली आहे. त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये, त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, हे कोणाचं पुस्तक होतं, दादाभाई नौरोजी यांचं. त्याच्यामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे की कशा प्रकारे भारतातली संपत्ती ब्रिटनला चाललेली आहे, बरोबर. मग ते मांडत असताना त्यांनी काय केलेलं आहे, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे, पण ते कशा प्रकारे, अवैज्ञानिक प्रकारे. आणि त्यांना ते किती आढळून आलं, 340 कोटी. आणि दरडोई उत्पन्न म्हणजे एका माणसाचं उत्पन्न किती भारतातल्या ॲव्हरेज, तर वार्षिक, ते महिन्याचं नाही आहे बरं का, महिन्याचा पगार नाही आहे 20 रुपये, वार्षिक 20 रुपये. 20 रुपये म्हणजे भरपूर बरं का. तेव्हा म्हणजे 10 पैसे 20 पैसे याला पण जास्त महत्त्व होतं त्या कालखंडात. येत्या लक्षामध्ये. खडकू असायचा त्या कालखंडामध्ये. सो लोकांना आपण म्हणतो ना ते, त्याच्यानंतर छिद्राचा पैसा असायचा, या भागामध्ये त्याला भुंगाचा पैसा म्हणतात. म्हणजे सो ते पैसे असायचे त्या कालखंडात. 20 रुपये म्हणजे खूप झाले बरं का ते. सो भारतातल्या प्रति माणसं, एका माणसाचं उत्पन्न काय होतं, 20 रुपये. सो एवढा डाटा तुम्हाला काय ठेवावा लागणार, त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागणार. आता गंमत ही आहे की एकाच पुस्तकामध्ये हा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही. येत्या लक्षामध्ये. हा काय केलेला, वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि इंटरनेटमधून काय केलेलं आहे आपण, कंपाईल. पण एवढं आहे, याच्या बाहेर परीक्षेत काहीच येणार नाही. जेवढंच करायचं परफेक्ट,
इकॉनॉमिक्सचं तेच आहे. तुम्ही जर त्या 2-3 पुस्तकामधून मस्त नोट्स बनवल्या, त्याच जर परफेक्ट केल्या, प्लस त्याच्यात इंटरनेट आणि आयोगाचे झालेले पेपर ॲनालायसिस केलेला तुमचा डाटा, तर त्याच्या बाहेर म्हणजे तुम्ही सर्वात जास्त मार्क कमाई करू शकता. कशामध्ये? इकॉनॉमिक्स विषयामध्ये. लिमिटेड आहे, पण ते काय असलं पाहिजे? तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट असलं पाहिजे त्या ठिकाणी. चला पुढे जाऊया आपण. चला बरं बघा, आता जसं दादाभाई नौरोजींनी हे मांडलेलं आहे, तसं काही तज्ज्ञांनी पण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काय केलेले आहे? प्रयत्न. तर आता काही जे पुस्तकं आहे, म्हणजे रिसेंटमध्ये जे पुस्तकं बनत आहेत, म्हणजे त्या पुस्तकांचा भर काय असतो की बाबा हे काही करण्याची गरज नाही, ह्या तर अवैज्ञानिक. कारण ह्या ज्या पद्धती आहे इथं मेन्शन करणार आहेत मी, एक हे VKRV राव जर ही एक पर्सनॅलिटी सोडली, तर बाकी सगळ्या पर्सनॅलिटीने काय केलेलं आहे, थोडंसं तुम्हाला असं पाहायला मिळते की थोडंसं अवैज्ञानिक पद्धतीनं काय केलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आहे. तर मग काही पुस्तकांचं असं म्हणणं आहे तुम्हाला वाचताना नाही की मग हे काही करण्याची गरज नाही आहे. म्हणजे आता विलियम डिग्बी मेन्शन केला, तर विलियम डिग्बी तुम्हाला देसलेमध्ये दिसणार नाही, तो कशात मिळणार? तुम्हाला रंजन कोळंबेमध्ये मिळणार. पण तसं नाही आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये काय केला जातो, जेव्हा पेपर सेट होतो ना, तेव्हा एखाद्या पुस्तकात जो डाटा नसतो, जो दुसऱ्या पुस्तकात दिलेला आहे, तोच पेपरमध्ये येतो. तो जर आला तर आपले मार्क त्या ठिकाणी काय होतात? जातात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? सगळं प्रिपेअर करायचं आहे. आणि वन टाईम आहे बरं का, हे एकदाच करा, परफेक्ट करा, मागं वळून पाहण्याची गरज पडणार नाही. आणि ते पण पाहणार आहोत आपण क्वेश्चन कशा प्रकारे आयोग सेट करू शकते या भागावर. मला तर 100% वाटते की याच्यावर क्वेश्चन 100% बनणार, कारण एवढी फॅक्च्युअल याच्यामध्ये डाटा आहे आणि एक्झामच्या दृष्टीनं सगळा महत्त्वाचा आहे. परत एकदा, आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त वर्क करायचं आहे. विलियम डिग्बी नावाची एक पर्सनॅलिटी होती, येत्या लक्षामध्ये. जसे काही ब्रिटिश होते, जसं ज्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये काय केलेलं आहे? काँग्रेसला सपोर्ट केला आहे, तशी एक विलियम डिग्बी नावाची पर्सनॅलिटी होती. येत्या लक्षात. सो काँग्रेसची त्या कालखंडामध्ये ब्रिटनमध्ये एक कमिटी स्थापन झाली होती. त्या कमिटीचा रोल काय होता की भारताचे प्रश्न पार्लमेंटसमोर मांडणे. त्या कमिटीचे सचिव अध्यक्ष विलियम वेडनबर्न होते आणि सचिव जे आहेत ते विलियम डिग्बी होते. तर हा विलियम डिग्बी फार महत्त्वाचा माणूस आहे भारतासाठी, ज्याच्या मनात भारताबद्दल काय होती? सहानुभूती. काही असे ब्रिटिश लोक होते ज्यांना भारताच्याबद्दल सहानुभूती होती. त्यांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे? परत अशास्त्रीय पद्धतीनं 1897 राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. आता पुस्तकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न देखील दिलेलं आहे, तर तो आकडा पाठ करायचा नाही. आपल्याला काय विचारतात? प्रतिमानशी किती होतं? दरडोई. प्रतिमानशी म्हणजे काय? दरडोई. दरडोई म्हणजे काय? पर कॅपिटा. पर कॅपिटा म्हणजे हेड. म्हणजे मोजताना आम्ही काय मोजणार? माणसांचे डोके मोजणार किती. हा म्हणजे हे एक डोकं झालं, ते 2 डोकं झालं, ते 3 डोकं झालं, त्याला पर कॅपिटा म्हणतात इंग्लिशमध्ये. पर कॅपिटा म्हणजे हेड काउंट, डोके मोजायचे प्रत्येकाचे. मग जेवढे डोके भरले तेवढी पॉप्युलेशन, येते लक्षामध्ये. मग तसंच दरडोई म्हणजे काय? सो याच्यामध्ये प्रत्येक माणूस काय केला जाणार? त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार. एका माणसाचं उत्पन्न किती ॲव्हरेज, तर ते किती आढळून आलं? 17 रुपये. आता इथं गडबड काय होते पहा. परीक्षेमध्ये काय दिलं जाते आपल्याला पहा. आता 1868चा काल, तेव्हा काय असेल? लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असेल. आणि जसं काळ पुढे जातो दरडोई उत्पन्न वाढत जाते ना. सो भारताचं दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. 50 वर्षापूर्वी दरडोई जे उत्पन्न होतं ते तुम्हाला आज दिसत नाही ना, आज ते वाढलेलं दिसते. मग आपल्या डोक्यात तेच असते की दिवसेंदिवस दरडोई उत्पन्न काय होत जाणार? वाढत जाणार. पण इथं उलट आहे. 1968 दरडोई उत्पन्न 20 रुपये होतं. पण विलियम डिग्बीनं जेव्हा 1897-98 हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, त्याला किती आढळून आलं? 17 रुपये. इथं तुम्ही फसू शकता. त्याच्यामुळे इथं काय राहायचं? अलर्ट राहायचं. हे अशास्त्रीय आहे बरं का, अशास्त्रीय पद्धत. 1911 फिंडले शिरास नावाच्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा काय केलं? राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. हे तुम्हाला रंजन कोळंबेमध्ये नाही, देसलेमध्ये दिलेलं आहे. आपण सगळं एका ठिकाणी कंपाईल केलेलं आहे. दरडोई उत्पन्न त्याला किती रुपये आढळून आलं? 80 रुपये आढळून आलं. पुढे जाऊया. 1913-14 वाडिया आणि जोशींनी मोजलं, त्यांना ते उत्पन्न किती आढळून आलं? 44 रुपये. पाठ करत चालायचं बरं का, पर्याय नाही आहे आपल्याकडं. आता अतिशय महत्त्वाचं, ज्याच्यावर 100% परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो, एक पर्सनॅलिटी आहे जिचं नाव आहे VKRV राव. जिचं नाव काय आहे? VKRV नावाची तुम्हाला पर्सनॅलिटी दिसते आहे. आता VKRV रावनी काय केलेलं आहे? पहिल्यांदा शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीनं काय केलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. आणि त्यांच्या मते दरडोई उत्पन्न किती आहे प्रत्येक माणसाचं? 78 रुपये आहे. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे, ऑडिटचे, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. राव यांनी उत्पन्न आणि उत्पादन अशा दोन्ही गोष्टींचे मोजमाप करून काय मोजलेले आहे? उत्पन्न मोजलेले आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न काढलेले आहे. उत्पन्न म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला शिकवतो आणि मला काय मिळते? त्याच्या बदल्यात पेमेंट मिळते आहे. सो उत्पन्न.
प्लस उत्पादन म्हणजे देशात किती उत्पादन होते आहे फॅक्टरीजमधून वगैरे वगैरे, शेतीमधून. सो अशा दोन्ही पद्धतींचा त्यांनी काय केला, टेक्निकली वापर केला. म्हणजे लोक किती कमावतात आणि उत्पादन किती होतं या भारतामध्ये, अशा दोन्ही पद्धतीचा. म्हणजे आज देखील जेव्हा आपण GDP मोजतो, देशाचं उत्पन्न मोजतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजतो, तेव्हा आपण मोजत असताना एकीकडे प्रोडक्ट मेथड वापरतो, एकीकडे इन्कम मेथड वापरतो. ही जी इन्कम मेथड आहे आणि प्रोडक्ट मेथड आहे, म्हणजे प्रोडक्ट किती तयार होतात. आता मी तर प्रोडक्ट माझं मोजण्यासारखं नाही आहे, किंवा माझं प्रोडक्ट तुम्ही मोजू शकत नाही किलोमध्ये वगैरे वगैरे. तर मग कशात मोजायचं, पैशामध्ये मोजायचं. मग माझ्यासाठी कोणती मेथड असणार, इन्कम मेथड. आणि तुम्ही जर सफरचंद वगैरे विकत असाल किंवा तुम्ही एखादं कपडे तयार करत असाल, तर मग तुमच्यासाठी कोणती, तुम्ही प्रोडक्ट देताय ना, तर मग तुमच्यासाठी कोणती मेथड असणार, प्रोडक्ट मेथड. माझ्यासाठी कोणती असणार, इन्कम मेथड. मग ते सगळं काय करणार, कंपाईल करणार आणि त्याच्यावरून काय काढणार आपण, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणून सर्वात पहिल्यांदा शास्त्रीय दृष्टीनं, वैज्ञानिक दृष्टीनं राष्ट्रीय उत्पन्न कोणी काढलेलं आहे, ह्या माणसांनी काढलेलं आहे. VKRV राव या माणसांनी काढलेलं आहे. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आहे. 1900 आणि त्याला काय म्हणतात, राष्ट्रीय लेखा प्रणालीचा जनक म्हणतात. 1930-31 मध्ये RC देसाई यांना वार्षिक दरडोई उत्पन्न किती रुपये आढळून आलेलं आहे, 72 रुपये आढळून आलेलं आहे. हे जे 72 रुपये आहे, 78 रुपये आहे, 44 रुपये आहे, 17 रुपये आहे, 80 रुपये आहे, हे जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामच्या दृष्टीनं पाठ करायचं आहे. पाठांतरवाला हा काय आहे, डाटा आहे. लेस कन्सेप्च्युअलिटी, मोर फॅक्च्युअलिटी. मग तुम्हाला ते फॅक्च्युअल डाटा काय करायचा आहे, त्या ठिकाणी रिटेन करायचा आणि पाठ करायचा आहे.